मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी हे स्वतःच्या खासगी शाळा चालवण्यासाठी महापालिका शाळा नंबर 7 बंद पाडत असल्याचा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। यावेळी बोलताना माजी नगरसेवक योगेंद्र थोरात म्हणाले, मी नगरसेवक असताना महानगरपालिकेची बंद पडलेली शाळा सुरू करून महानगरपालिका क्षेत्रात रोल मॉडेल म्हणून तयार केली, ज्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मोफत उपलब्ध झाले। मात्र आमदार इद्रिस नायकवडी हे प्रशासनावर दबाव टाकून शाळेला 4थीच्या पुढे मान्यता देऊ नये म्हणून महापालिकेत बैठक घेतात। त्यांच्या शाळेचे शिक्षक 7 नंबर शाळेतील पालकांना फोन करून शाळा बंद पडणार आहे, आमच्या शाळेत मुले पाठवा असे सांगत असल्याचा आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केला आहे। तसेच याबाबत रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले। हे डॉक्टर महेश कांबळे, नितेश कांबळे, फिरोज जमादार, माजी नगरसेविका स्वाती कांबळे, ज्योती कांबळे, अजित तोरकर, महादेव नलवडे आदी उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 20 मध्ये शाळा नंबर 7 आहे, जे आता महापालिका क्षेत्रासाठी एक रोल मॉडेल बनलेलं आहे की इथं आजूबाजूच्या खाजगी शाळा असतील त्या बंद पडून नगरपालिकेच्या शाळेत मुलं येत आहेत, तर असं रोल मॉडेल जे आहे तेच कुठं खतम करायचं हा उद्योग इद्रिस नायकवडींनी सुरू केलेला आहे। आज ही शाळा बंद पडणार, या शाळेत मुलं टाकू नका, आमच्या शाळेत टाका, अशा प्रकारचे फोन अंजुमन शाळेचे, म्हणजे अंजुमन शाळा ही त्यांचीच आहे, अंजुमन शाळेचा स्टाफ गेली 8 ते 10 दिवस करत आहे। त्यामुळे मी त्या अंजुमन शाळेच्या स्टाफला पण सांगितलं की तुम्ही असे प्रकार करू नका, तुमचे मालक आहेत ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत, तर त्यांनी थोडं स्वतःचंही पाळलं पाहिजे, पण ही लोक ऐकत नाहीत। आणि या शाळेला मान्य खाडे साहेबांच्या माध्यमातून भोसे साहेबांनी 8वीपर्यंत परमिशन दिलेले आहे, तर हे इद्रिस नायकवडींनी फरमान काढलेलं आहे, अत्तर नायकवडींनी फरमान काढलेलं आहे की 4थीच्या पुढे ही शाळा चालवायची नाही, त्यानंतरची मुलं एकतर मिरज हायस्कूलला पाठवा किंवा कुठेही पाठवा। म्हणजे हे यांचं काय चाललं आहे की शिका संघटित व्हा, संघर्ष करायचे बाबासाहेबांनी आम्हाला मंत्र दिलेला आहे, ते आम्हाला शिकूच देत नाहीत आमच्या मुलांना। शिकायचं तर आमच्या प्रायव्हेट शाळेत शिका। आज स्वतः तुम्ही निवडून आलेले असताना, तुम्ही एक नगरसेवकाचे सदस्य असताना महापालिकेचे, तुम्ही नगरपालिकेच्या शाळा बंद पाडायचा प्रयत्न करत आहे, तुम्ही बौद्धविहारमध्ये घुसत आहे, तुम्ही असेच लोक अशाच गोष्टी टार्गेट करत आहे की ज्या जिवंत आहेत। तुम्ही माजी इद्रिस नायकवडींना, अत्तर नायकवडींना चॅलेंज आहे की तुम्ही एक नगरपालिकेची शाळा काढून दाखवा, तुम्ही स्वतःच्या शाळा काढणार आणि स्वतःचीच घरं भरणार, तेव्हा हे धंदे त्यांनी बंद करावे अशी मी त्यांना एक सिनियर म्हणून विनंती करतो। खाडे साहेबांनी शाळा 8वीपर्यंत मंजूर करून आणल्या, तुम्ही ती 10वीपर्यंत न्या, पण तुम्ही तुमचा स्टाफ आज फोन करतोय, खोटं लोकांना सांगतोय, आमच्याकडे सगळे रेकॉर्डिंग आहेत, हे प्रकार बंद करा। आम्ही या संदर्भात माननीय आयुक्त मॅडम यांच्याकडे पण तक्रार केलेली आहे की हे प्रकार हे करत आहेत आणि हे प्रकार जे करत आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदवावे। आयुक्त मॅडम आता काय न्याय देतील बघू, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन। आमदारकीचा गैरवापर करून आढावा बैठक घेतात। आढावा बैठक कशाची घेतली पाहिजे? पूर्ण मिरज शहराची। तर त्यात मुद्दे काय घेतात की माझी शाळा ओलांडून नगरपालिकेच्या पलीकडे शाळेत मुलं चाललेली आहेत, ती शाळा परमिशन आहे का चेक करा, हे करा, ते करा। तुम्हाला काय पडलं आहे त्याचं? परमिशन सरकारने दिलेली आहे, तुम्ही शाळा बंद पाडायची, किंवा जे महिला टीचर आहेत त्यांना पण तुम्ही अरेरावीची भाषा करता। त्यांना सवय पडलेली आहे की त्यांची खाजगी शिक्षण जी संस्था आहे तिथल्या शिक्षकांना नोकराप्रमाणे वागवायची, पण या शिक्षकांना नगरपालिकेचा पगार कोण देतं आहे? जी गोरगरीब सेंट्रिंगचं काम करतो, मोलमजुरी करतो, तो माणूस कुठं तर नगरपालिकेत टॅक्स भरतो की माझ्या मुलांना चांगली शाळा उभारावी, त्यांना चांगली आरोग्याची व्यवस्था उभारावी, हा त्याचा पैसा आहे। त्यांना आदेश द्यायचा तुमचा काय संबंध? नगरसेवक आहे का शाळेचा मालक असतो का? आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे प्रशासन पण ते एक आमदार आहेत म्हणून ते त्यांना बळी पडत आहे। तेव्हा प्रशासनाला पण माझी विनंती आहे की अशा चुकीच्या गोष्टींना तुम्ही बळी पडू नका। आणि आम्ही जे नगरसेवक आहे, पदाधिकारी, आम्ही लवकरच सुनेत्राताई, आमच्या ज्या पवार मॅडम उपमुख्यमंत्री आहेत त्यांना भेटून पण ही तक्रार करणार आहे की तुम्ही जे पद दिलेलं आहे, पद देताना जी शपथ दिलेली आहे त्यांना संविधानिक पदावर बसताना, त्या शपथीचा सगळा त्यांनी चुराडा केलेला आहे, सगळी शपथ मोडलेली आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त त्यांनी आमदारकीचा वापर करून घेतला आहे। शाळा 2012 साली वार्ड क्रमांक 6 मध्ये होती, फक्त 2 विद्यार्थी राहिले का? की यांचे प्रायव्हेट शाळा, हेच नगरसेवक होते, हे महापौर होते, तेव्हा बंद पाडली आणि आता दुसऱ्यांदा बंद पाडायचा ते प्रयत्न करत आहेत। तेव्हा 7 नंबरच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की या लढ्यात आमच्याबरोबर सामील व्हा।